आज आपण लिओनार्डो दा विंचीच्या मनात डोकावणार आहोत. त्याच्या प्रतिभेचं रहस्य उलगडणार आहोत. पण थांबा, एक महान कलाकार म्हणून नाही, तर शिकण्याची कला ज्याने खऱ्या अर्थाने आत्मसात केली होती, अशा एका मास्टरच्या नजरेतून. चला मग सुरू करूया हा विलक्षण प्रवास. खरं तर आपण एका अशा काळात जगतोय जिथे माहितीचा अक्षरशः महापूर आलाय. सगळं काही आपल्या बोटांच्या एका क्लिकवर आहे. पण गंमत बघा, ह्याच महापुरात आपण गोंधळूनही गेलो आहोत. खरी अडचण माहिती मिळवण्याची नाहीये, तर त्या अथांग सागरातून नेमकं काय आणि कसं शिकायचं हेच कळत नाहीये. ही शिकण्याची कलाच आपण कुठेतरी हरवून बसलो आहोत. तर या प्रवासात आपला मार्गदर्शक असणार आहे एक अप्रतिम पुस्तक, मायकल जे गेल्ब्यांचं. त्यांनी काय केलंय माहितीये? त्यांनी दा विंचीच्या विचारांचं, त्याच्या पद्धतींचं सार काढले आणि ते आपल्यासाठी एकदम सोप्या, व्यावहारिक तत्वांमध्ये मांडले. आज आपण तीच तत्व एक एक करून समजून घेणार आहोत. सगळ्यात आधी एक गोष्ट डोक्यात पक्की बसवूया. लिओनार्डो दा विंचीची प्रतिभा ही काही दैवी देणगी किंवा जादू वगैरे नव्हती. नाही, ती होती एक विचार करण्याची पद्धत, काही खास तत्व आणि एक विशिष्ट मानसिकता. आणि म्हणूनच म्हणतात, प्रतिभा जन्मतः मिळत नाही, ती घडवली जाते. आणि ती कशी घडवायची हेच आपण आज पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या भागापासून. जिज्ञासू मन. दा विंची जगाकडे नेमकं कसं पाहायचा? त्याच्या त्या कधीही न संपणाऱ्या जिज्ञासेचं आणि तीक्ष्ण निरीक्षण शक्तीचं रहस्य काय होतं? चला शोधूया. आणि पहिलंच तत्व आहे क्युरिओसिटी. काय आहे हे? सोप्या भाषेत सांगायचं तर जीवनाकडे पाहण्याचा एक अतृप्त जिज्ञासू दृष्टिकोन. सतत प्रश्न विचारणं, सतत शिकत राहण्याची एक कधीही न संपणारी भूक. खरं तर दा विंचीच्या संपूर्ण जगण्याचं हेच सार होतं. तुम्हाला माहिती आहे, लिओनार्डोची एक खूप प्रसिद्ध सवय होती. तो अगदी नेहमी स्वतःसोबत एक छोटी वही ठेवायचा. मनात आलेला कोणताही प्रश्न, रस्त्यात दिसलेली एखादी वेगळी गोष्ट, कुठलंही निरीक्षण, सगळं काही तो त्यात लिहून ठेवायचा. आणि हीच प्रश्न विचारण्याची सवय त्याच्या अफाट प्रतिभेचा खरा पाया होती. आता दुसरं तत्व, सेन्साजिओने. याचा अर्थ काय? तर आपल्या संवेदनांना, म्हणजे आपले सेन्सेस यांना सतत धार लावत राहणं, विशेषतः आपल्या दृष्टीला. का? जेणेकरून आपण जगाचा अनुभव फक्त वरवरचा नाही, तर अगदी खोलवर आणि खराखुरा घेऊ शकू. दा विंचीचं तर ठाम मत होतं की आपलं सगळं ज्ञान हे आपल्या संवेदनांमधूनच येतं. म्हणूनच तो काय म्हणायचा बघा, सामान्य माणूस पाहतो, पण त्याला खरं काहीच दिसत नाही. किती मोठा अर्थ आहे यात. म्हणजे नुसतं डोळ्यांनी बघणं आणि एखाद्या गोष्टीचं बारकाईने निरीक्षण करणं, यात जमीन आसमानाचा फरक आहे. चला आता पुढच्या भागाकडे जाऊया. लवचिक मन, म्हणजे एक असं मन जे सहजासहजी हार मानत नाही. इथं आपण पाहणार आहोत की लिओनार्डो चुकांना, अपयशाला आणि अनिश्चिततेला कसा सामोरा जायचा. तिसरं तत्व आहे डिमॉन्स्ट्राजिओने. याचा सरळ सरळ अर्थ आहे अनुभवातून शिकणं. म्हणजे केवळ ऐक्यू किंवा पुस्तकी ज्ञानावर अवलंबून न राहता स्वतः प्रयोग करून पाहणं, चुका करणं आणि त्या चुकांमधूनच शिकत पुढे जाणं. ही आहे खरी डिमॉन्स्ट्राजिओने. बघा, आपली सामान्य मानसिकता काय असते? काहीही करा पण अपयश टाळा. पण दा विंचींची मानसिकता याच्या अगदी उलट होती. तो अपयशाकडे एक फीडबॅक म्हणून बघायचा, अगदी थॉमस एडिसनसारखं. जेव्हा तो 10,000 वेळा अयशस्वी झाला, तेव्हा तो म्हणाला होता, मी अयशस्वी झालो नाही, तर मला 10,000 असे मार्ग सापडले जे काम करत नाहीत. हीच ती मानसिकता आहे. पुढचं तत्व तर खूपच इंटरेस्टिंग आहे. स्फुमाटो. याचा शब्दशः अर्थ होतो धुरात विरून जाणे. किती सुंदर कल्पना आहे नाही का? म्हणजे जेव्हा गोष्टी स्पष्ट नसतात, जेव्हा संदिग्धता असते, अनिश्चितता असते, तेव्हा घाबरून न जाता त्या धोक्यात सुद्धा सहजपणे वावरण्याची क्षमता म्हणजे स्फुमाटो. आणि म्हणूनच दा विंची म्हणाला होता, ज्या चित्रकाराला कोणतीही शंका वाटत नाही, तो फार काही साध्य करू शकणार नाही. हे खूप खोलवर विचार करायला लावणारं वाक्य आहे. कारण ज्या क्षणी आपण मला माहीत नाही हे प्रामाणिकपणे मान्य करतो ना, त्याच क्षणी शिकण्याचे आणि नवनवीन शक्यता शोधण्याचे दरवाजे उघडतात. हीच तर क्रिएटिव्हिटीची खरी सुरुवात आहे. आणि आता आपण आलो आहोत शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, एकात्मिक मन. इथे आपण दा विंचीची ती विलक्षण क्षमता पाहणार आहोत, जी त्याला इतरांपेक्षा वेगळं ठरवते. ती क्षमता म्हणजे वेगवेगळ्या, अगदी असंबद्ध वाटणाऱ्या गोष्टींना एकत्र जोडण्याची आणि संपूर्ण मेंदूचा वापर करून विचार करण्याची.
हे तत्व आहे आर्ते शेनचा, म्हणजेच कला आणि विज्ञान, तर्क आणि कल्पनाशक्ती, आपल्या मेंदूच्या दोन्ही बाजूंचा, लॉजिकल आणि क्रिएटिव्ह यांचा एकसाथ संतुलित वापर करणं. आणि याचं सर्वोत्तम उदाहरण कोण असेल तर स्वतः लिओनार्डो दा विंची, एक खरा होल ब्रेन थिंकर. तो एकाच वेळी एक महान कलाकारी होता आणि तितकाच मोठा वैज्ञानिक सुद्धा. या होल ब्रेन थिंकिंगचं एक अगदी साधं आणि प्रॅक्टिकल उदाहरण म्हणजे माइंड मॅपिंग. आणि सगळ्यात मोठी गंमत काय माहितीये, ही पद्धत थेट लिओनार्डोच्या नोट्स काढण्याच्या स्टाईलवरूनच आलेली आहे. तो सुद्धा अगदी असंच करायचा. विचारांना चित्र, शब्द, रेषा यांच्या माध्यमातून एकमेकांशी जोडायचा. पुढचं तत्व आहे कॉर्पोरॅलिटा. अगदी सोपं आहे, शारीरिक स्वास्थ्य. दाविंचीचं ठाम मत होतं की मन आणि शरीर हे वेगळे नाहीत, ते एकमेकांशी जोडलेले आहेत. एक निरोगी, तंदुरुस्त शरीरच एका तीक्ष्ण आणि सर्जनशील मनाला आधार देऊ शकतं. सिंपल. आणि आता शेवटचं आणि कदाचित सर्वात महत्त्वाचं तत्व, कनेक्शन आहे. याचा अर्थ आहे जोडणी. या जगातली प्रत्येक गोष्ट, अगदी प्रत्येक गोष्ट ही दुसऱ्या प्रत्येक गोष्टीशी कुठेतरी जोडलेली आहे हे ओळखण्याची दृष्टी. आजच्या भाषेत यालाच सिस्टम्स थिंकिंग असं म्हणतात. लिओनार्डोचं हे जगप्रसिद्ध चित्र द विट्रुवियन मॅन हे याच कनेक्शनच्या कल्पनेचं सर्वोत्तम प्रतीक आहे. हे चित्र फक्त मानवी शरीराचं नाही, तर संतुलन, प्रमाणबद्धता आणि या विश्वातल्या प्रत्येक गोष्टीच्या एकमेकांशी असलेल्या नात्याचं दर्शन घडवतं. तर ही 7 तत्व फक्त लिओनार्डो दा विंचीच्या आयुष्याचं विश्लेषण नाहीत. नाही, ती आपल्या सगळ्यांसाठी एक आरसा आहेत. ती आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट आठवण करून देतात की शिकण्याची, नवनवीन गोष्टी निर्माण करण्याची आणि आपल्या विचारांच्या कक्षा रुंदावण्याची क्षमता आपल्या प्रत्येकामध्ये अमर्याद आहे. लिओनार्डोने आपली सगळी जिज्ञासा, निरीक्षणं आणि कल्पना एका साध्या वहीत जपून ठेवली. आणि आज तीच वही जगासाठी एक अनमोल ठेवा बनली आहे. तर आज हे सगळं ऐकल्यानंतर एकच प्रश्न विचारावासा वाटतो. आपल्या वहीत काय असेल? यावर विचार नक्की व्हायला हवा.